हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, या कथेचा एकच भाग असणार आहे आणि एक कथा एका भागामध्येच कंप्लीट होणार आहे. तर तुम्हाला ही कथा नक्की आवडेल. पहा, काही प्रेमकथा नियती आधीच लिहून ठेवते. दोन अनोळखी माणसं, दोन वेगळी स्वप्न आणि एक अशी भेट जी संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. त्या भेटीमागचं कारण कदाचित काळालाही माहिती नसतं, पण जेव्हा दोन हृदय एकमेकांसाठी बनलेली असतात तेव्हा त्यांना एकत्र आणण्यासाठी संपूर्ण विश्व प्रयत्न करत असतं. ही अशीच एक कथा आहे, अद्वैत आणि सायलीची. पुण्यातील एक शांत सकाळी अद्वैत आपल्या ऑफिससाठी निघाला होता. उंच बांधा, साधा स्वभाव आणि डोळ्यात मोठे स्वप्न. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. आयुष्यात सगळं होतं, चांगली नोकरी, मित्र, कुटुंब, पण तरीही मनात एक रिकामी जागा होती. त्याला नेहमी वाटायचं की कुठेतरी अशी एक व्यक्ती आहे जी त्याचं आयुष्य पूर्ण करेल. दुसरीकडे सायली. सायली एक पुस्तक प्रेमी, हसतमुख आणि मनाने खूप सुंदर मुलगी होती. तिला पावसात भिजायला, कविता वाचायला आणि शांत संध्याकाळी आकाशाकडे पाहत बसायला आवडायचं. ती प्रेमावर विश्वास ठेवायची. तिचं म्हणणं होतं, खरं प्रेम शोधायचं नसतं, ते योग्य वेळी स्वतःहून आयुष्यात येतं. त्या दिवशी पाऊस पडत होता. सायली बस स्टॉपवर उभी होती, हातात पुस्तक आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू. तेवढ्यात एक जोराचा वारा आला. तिच्या हातातील काही कागद उडून रस्त्यावर गेले. ती घाबरून ते पकडण्यासाठी धावली, पण तिच्या आधीच एक मुलगा ते कागद गोळा करत होता. तो अद्वैत होता. त्याने सगळे कागद नीट गोळा करून तिच्या हातात दिले. हे घ्या. आणि त्याचनंतर सायलीने त्याच्याकडे पाहिलं. दोघांचे डोळे काही क्षण एकमेकांत हरवले, जणू वेळ थांबली होती. थँक्यू, ती हसत म्हणाली. वेलकम. बस आली. दोघेही बसमध्ये चढले. योगायोगाने शेजारीच जागा मिळाली आणि सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुंदर प्रवास. प्रवासभर दोघं बोलत राहिले. सुरुवातीला साध्या गोष्टी आणि नंतर आवडीनिवडी, पुस्तकं, संगीत, स्वप्न आणि नकळत मन जवळ येऊ लागले. बसमधून उतरताना अद्वैतने विचारलं, आपण पुन्हा भेटू शकतो का? सायली हलकसं हसली. आणि जर नियतीला हवं असेल तर नक्की. पुढच्या काही दिवसात नियतीने खरंच त्यांना वारंवार भेटवलं. कधी कॅफेमध्ये, तर कधी पुस्तकांच्या दुकानात, कधी रस्त्यावर. आणि प्रत्येक भेटीत त्यांच्या मैत्रीचा रंग अधिक गडद होत गेला. महिने सरले. आता दोघे एकमेकांशिवाय दिवसाची कल्पनाही करू शकत नव्हते. सकाळचा पहिला मेसेज, रात्रीचं शेवटचं बोलणं, एकमेकांची काळजी, एकमेकांसोबतचं हसणं, सगळं काही विशेष होतं. एक दिवस सायलीने विचारलं, अद्वैत, तुला प्रेम म्हणजे काय वाटतं? अद्वैत थोडा विचार करून म्हणाला, प्रेम म्हणजे एखाद्याला पाहून हसू येणं नाही, म्हणजे प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचं दुःख स्वतःचं वाटणं. सायली त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात काहीतरी हललं. त्या दिवसापासून दोघांच्या मनात प्रेमाची कोवळी फुलं उमलू लागली, पण कोणालाही ते शब्दात सांगायची हिंमत होत नव्हती. एक संध्याकाळ. दोघे नदीकाठी बसले होते. सूर्य मावळत होता. आकाश नारंगी रंगाने न्हाऊन निघालं होतं. सायली म्हणाली, काही क्षण आयुष्यभर लक्षात राहतात ना? हो, आजचा क्षण तसाच वाटतोय. अद्वैत हसला, कारण त्यालाही तसंच वाटत होतं. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस अचानक सायलीच्या वडिलांची तब्येत बिघडली.
घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. सायली खूप खचली. त्या कठीण काळात अद्वैत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबणं, तिची काळजी घेणं, तिला धीर देणं, हे सगळं तो मनापासून करत होता. एका रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसलेली सायली रडत होती. अद्वैत तिच्या शेजारी बसला. तिने त्याचा हात घट्ट धरला. तू आहेस ना नेहमी? आणि त्यावेळी फक्त एक शब्द, पण त्या शब्दात आयुष्यभराची साथ होती. काही दिवसांनी सगळं सुरळीत झालं. सायलीच्या वडिलांची तब्येत सुधारली. घरात पुन्हा आनंद परतला. आता मात्र सायलीला खात्री झाली होती, ती अद्वैतवर प्रेम करत होती, खरं, निरपेक्ष आणि मनापासून. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती. ज्या बस स्टॉपवर त्यांची पहिली भेट झाली होती, तिथेच दोघे पुन्हा उभे होते. पाऊस हलकेच बरसत होता. सायली हसत म्हणाली, आठवतंय आपली पहिली भेट? कशी विसरेन. तो म्हणाला, त्या दिवशी मला माहिती नव्हतं की तू माझं आयुष्य बदलशील. अद्वैतच्या हृदयाचे ठोके वाढले. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, सायली, मला तुला काही सांगायचं आहे. सायली म्हणाली, हां बोल. मी तुझ्यावर प्रेम करतो. पावसाचे थेंब त्याच्या भोवती नाचत होते. सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती हसली आणि म्हणाली, उशीर केलास. आणि त्यावेळी आता तो विचारतो, म्हणजे? कारण मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते. त्या क्षणी दोघांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते शब्दात मावणारं नव्हतं. जणू त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रतीक्षेला उत्तर मिळालं होतं. पुढची काही वर्ष त्यांच्या प्रेमाने आणखी सुंदर रंग घेतले. भांडण झाली, रुसवे फुगवे झाले, पण प्रेम कधी कमी झालं नाही. कारण त्यांचं नातं फक्त भावना नव्हतं, तो विश्वास होता. एक दिवस अद्वैतने सायलीला एका सुंदर डोंगरावर नेलं. संध्याकाळचा सूर्य मावळत होता. आजूबाजूला फुलांचा सुगंध दरवळत होता. अद्वैत तिच्या समोर गुडघ्यावर बसला. हातात एक छोटी अंगठी होती. सायली, तिच्या डोळ्यात चमक आली. तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहेस, अद्वैत म्हणाला. आणि त्यानंतर माझ्या प्रत्येक आनंदाचं कारण तू आहेस. माझ्या प्रत्येक स्वप्नाचा भाग तू आहेस. आयुष्यभर माझी साथ देशील? सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती हसली आणि म्हणाली, हो. काही महिन्यांनी दोघांचं लग्न झालं. संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं. दोन्ही कुटुंब खुश होती. मित्र आनंदात होते. आणि सर्वात जास्त आनंदी होते अद्वैत आणि सायली. लग्नानंतर अनेक वर्ष गेली, पण त्यांचं प्रेम तसंच राहिलं. प्रत्येक सकाळी चहाचा कप शेअर करणं, पावसात फिरायला जाणं, संध्याकाळी एकत्र सूर्यास्त पाहणं, लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं. एका संध्याकाळी दोघे त्यांच्या घराच्या गच्चीवर बसले होते. आकाशात असंख्य तारे चमकत होते. सायली अद्वैतच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, जर त्या दिवशी बसस्टॉपवर आपली भेट झाली नसती तर? अद्वैत हसला. मग नियतीने आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्यावर भेटवलं असतं. इतका विश्वास? हो, अद्वैत म्हणाला. का? तिने विचारलं. अद्वैतने तिचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, कारण काही प्रेमकथा नियती आधीच लिहून ठेवते. सायली हसली. तिने डोळे मिटले आणि त्या क्षणी दोघांनाही जाणवलं,
खरं प्रेम म्हणजे परिपूर्ण माणूस शोधणं नाही, तर एखाद्या अपूर्ण माणसासोबत सुंदर आयुष्य घडवणं आहे. त्या रात्री चांदणं अधिकच सुंदर वाटत होतं. वारा अधिकच गोड वाटत होता आणि दोन हृदय जी कधी काळी पूर्णपणे अनोळखी होती, आता आयुष्यभरासाठी एकमेकांची झाली होती. अशा प्रकारे अद्वैत आणि सायलीची प्रेमकथा एका साध्या भेटीतून सुरू झाली आणि आयुष्यभराच्या सुंदर सहप्रवासात फुलत गेली. त्यांच्या प्रेमात आकर्षण होतं, मैत्री होती, विश्वास होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांसाठी जगण्याची इच्छा होती. आणि अशाच पद्धतीने त्यांचं मिलन झालं आणि या कथेचा गोड शेवट झाला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.